सर्वांना सविनय क्रांतिकारी जय भीम. बांधवांनो, येणाऱ्या काही दिवसामध्ये 8 दिवसामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत आहे. आणि ही जयंती येत असताना प्रत्येक वर्षी फेसबुक व्हॉट्सअपवरती आपल्याला एक मॅसेज प्रसारित होत असतो. आपण प्रत्येक जणाकडे आपला हा मॅसेज कदाचित आला असावा. कुठला मॅसेज? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही नाचून नाही तर वाचून करावी. मुद्दाम 14 एप्रिल आल्यावरती हा मॅसेज या ठिकाणी प्रसारित केला जातो. मला अशा लोकांना सांगायचं आहे की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हे एक दिवस नाचून करतो. म्हणजे 365 दिवसामधला एक दिवस आम्ही नाचून करतो, तर 364 दिवस आमच्याकडे वाचण्यासाठी आहेत. 364 दिवस आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तक वाचतोय ना. बरं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच पुस्तक नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तक, महात्मा ज्योतिराव फुल्यांचे पुस्तक, राजश्री शाहू महाराजांचे पुस्तक, माता सावित्री, माता अहिल्या, माता रमाई, माता जिजाऊ या सर्व महापुरुषांचे, महामातांचे आम्ही 364 दिवस पुस्तक वाचतोय. आणि मग एक दिवस जर का आमच्या उद्धारकर्त्याचा जन्मदिवस आम्ही नाचून केला तर तुमच्या पोटामध्ये का बरं पोटसोळे उठतात? का पोटसोळे उठतात तुम्हाला माहिती आहे का? या एक दिवसामध्ये 14 एप्रिलचा एक दिवस रोजी आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये किती मोठी उडाण होत असते. या भारतीय अवस्थेला फार मोठं पाठबळ मिळत असतो. मग तिथे डीजेच्या माध्यमातून असो, तिथे फटाक्याच्या माध्यमातून असो, तिथे झेंड्याच्या माध्यमातून असो, तिथे पताकाच्या माध्यमातून असो, तिथे लाइटिंगच्या माध्यमातून असो, अनेक प्रकारामधून या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये या ठिकाणी पाठबळ मिळत असते. बरं, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हे फक्त भारतामध्ये साजरी होत नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हे 152 देशामध्ये साजरी होत असते. 152 देशाचे नागरिक बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असतात. बरं, कोण नागरिक? भारतातून गेलेले त्या ठिकाणचे नागरिक नव्हे, भारतातून गेलेले स्थलांतरित झालेले किंवा भारतातून गेलेले नागरिक त्या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती तर करतातच, परंतु त्या देशाचे नागरिक, त्या देशाचे तिथले भूमिपुत्र बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असतात. मग 152 देश बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना आमच्या भारतामध्ये या बाबासाहेबांचा ज्या ठिकाणी जन्म झाला त्या ठिकाणी खरं तर त्या मॅसेज पाठवणाऱ्या लोकांनी आणि या भारतातील समस्त नागरिकांनी त्या बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायला पाहिजे होती. परंतु ही शोकांतिका आहे की जे लोक मॅसेज पाठवतात ना की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नाचून नाही तर वाचून करावे, खऱ्या अर्थाने त्या लोकांनी बाबासाहेब तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या समाजामध्ये, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना खऱ्या अर्थाने बाबासाहेब सांगण्याची गरज आहे. बांधवांनो, ते बाबासाहेब आम्हाला नका सांगू तुम्ही. कारण ज्यावेळेस आमचा जन्म होतो, ज्यावेळेस आम्हाला कळायला लागते ना, तेव्हापासून बाबासाहेब आमच्या मनामध्ये आणि आमच्या बुद्धीमध्ये बाबासाहेब आमच्या घरामध्ये पेरले जातात. आमच्या बुद्धीमध्ये, आमच्या घरामध्ये बाबासाहेबांचे विचार रुजवले जातात. बांधवानो, आम्हाला नका तुम्ही शिकू की बाबासाहेबांची जयंती नाचून नाही तर वाचून करायची रे. अरे 364 दिवस आमच्याकडे वाचण्यासाठी आहेत. मी म्हणून म्हणतोय की बांधवानो, बाबासाहेबांची जयंती ही नाचूनच करायची. कारण एक दिवसच नाचायचा आहे, 364 दिवस आपल्याला वाचायचे आहेत. म्हणून आम्ही बाबासाहेबांची जयंती ही नाचूनच करणार. जय भीम.